ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो महिपतला, महिपत शिकरे, 22 वर्षांपूर्वी घडलेला अपघाताबद्दल तुला काय सांगायचं आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तोंड उघडतच नाही महिपत, बघा प्रेक्षक हो. आणि ओव्हर कॉन्फिडंट असतात आता इथे प्रिया आणि नागराज. महिपत आता इथे नागराजला बघत असतो आणि नागराज मात्र हसत असतो. विचार करा महिपत शिखरे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही आज इथे कोर्टात काही बोललात तर ते तुमच्याच फायद्याचं ठरू शकतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता भालराव उठतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आरोपीने आपला गुन्हा आधीच कबूल केलेला आहे, तरीच त्यांना तेच प्रश्न सारखे सारखे का विचारले जात आहेत असं म्हणतो भालेराव. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आपल्या आयुष्यातली पहिलीच केस लढताय, असं का वागताय तसं म्हणतो भालेराव. तर आता प्रिया हसते खूप. मिलॉर्ड, ह्याने आपला गुन्हा कबूल केलाय, पण त्यांनी का केलाय हे का सांगितलं नाही अजून असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपत शिखरे रविराज किल्लेदार यांना ओळखत सुद्धा नव्हते, मग तरी सुद्धा याने तो अपघात का घडून आणला असं म्हणतो इथे अर्जुन. बोला महिपत शिखरे, का असं म्हणतो इथे अर्जुन. ठीक आहे असं म्हणतो इथे अर्जुन. जर तुम्हाला काही सांगायचं नसेल मग मला कोर्टासमोर पुढचा पुरावा सादर करावाच लागेल असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड मला कोर्टामध्ये काही फोटो सादर करण्याची परमिशन हवी असं म्हणतो इथे अर्जुन. फोटो असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता सगळ्यांना कळतच नाही कसले फोटोज म्हणून. तर आता जज म्हणतात, परमिशन ग्रांटेड, थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुन येतो त्या डेस्ककडे. फोटोज काढ असं म्हणतात इथे अर्जुन. चैतन्य, कुठले तरी 2-3 फोटोज दे लवकर असं म्हणतात इथे अर्जुन. ऐक माझं, मला फोटोज दे फक्त असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे रविराज म्हणतो, कुठल्या फोटोज बद्दल बोलतोय हा सायली असं म्हणतात इथे रविराज सायलीला. मला पण काहीच माहित नाही का असं म्हणते आता सायली. मला तर काहीच बोलला नव्हता अर्जुन असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अर्जुनला फोटो देतो आता चैतन्य. एनव्हलप मध्ये घाल असं म्हणतो इथे अर्जुन. अरे अर्जुन तुझं काय चाललंय असं म्हणतो चैतन्य. फोटोज, या फोटोजचा काय संबंध असं म्हणतो चैतन्य. कारण हे फोटोज नसतात तर साक्षीचे दुसऱ्यांचे असतात बघा प्रेक्षक हो. तर त्यामुळे चैतन्यला कळतच नाही काय करणार म्हणून. तर आता इथे अर्जुन कोणाचे तर दुसरेच फोटोज घालून ठेवतो त्या एनव्हलप मध्ये आणि दाखवतो होता कोर्टामध्ये. तर आता तो ऍक्टिंग करतो. युअर ऑनर असं म्हणतो इथे अर्जुन, या केसचा महत्वाचा पुरावा म्हणून मी काही फोटोज कोर्टामध्ये सबमिट करतोय असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता महिपत खूप घाबरतो बघा प्रेक्षक हो. तर आता दाखवलेले असतात ना महिपतला साक्षीचे फोटो असते, त्याला आठवतं बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये. आणि 2 फोटोज दाखवलेले असतात अर्जुनने महिपतला. डोळे भरून बघ तुझ्या मुलीला असं म्हटलेलं असतो ना अर्जुन, झूम करून दाखवलेला असतो. आणि महिपतला ते सगळं आठवत असतं. तुझी मुलगी आता कुठल्याही क्षणी जेलमध्ये असेल असं म्हणतात इथे अर्जुन, पण ती आयुष्यभर जेलमध्ये जाईल हा माझा शब्द आहे असं म्हटलेला असतो अर्जुन. त्याला आठवतं सगळं महिपतला. साक्षीचे फोटो हे जर कोर्टासमोर आले तर माझी पोर परत जेलात जाईल असं म्हणतो आता इथे महिपत. तर आता इथे महिपतला खूप जास्त भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन त्याला असंच धमकवत असतो बघा प्रेक्षक हो, हातात धरून ते फोटोज एनव्हलप मध्ये. तर आता इथे अर्जुन देतच असतो जज साहेबाला त्याला ते फोटोज. तेवढ्यातच महिपत तोंड उघडतो बघा प्रेक्षक हो. तो अपघात मीच घडवून आणला होता जज साहेब असं म्हणतो इथे महिपत तेवढ्यातच. तर आता इथे अर्जुन वापस घेते ते फोटोज. तो अपघात तुम्हीच घडून आणलाय हे तुम्ही आधी सुद्धा सांगितलंय असं म्हणतो अर्जुन. त्यात काहीच नवीन नाही आहे महिपत शिखरे असं म्हणतो इथे अर्जुन. पण मला हे जाणून घ्यायचंय की तो अपघात कोणाच्या सांगण्यावरून तो घडून आणला होता असं म्हणतो होता अर्जुन. माझ्याकडे ना एक डील आहे तुझ्यासाठी असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. साखरी शिखरे, जर तुला सेफली जेलच्या बाहेर राहायला वाटत असेल ना तर कोर्टात सगळं खरं खरं सांगून टाक असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. आठवतात इथे महिपतला. तर आता त्याला बघा प्रेक्षक हो, सगळा प्रेशर झालेला असतो आता अर्जुनच्या बोलण्याचा. आणि प्रिया मात्र ओव्हर कॉन्फिडेंट असते. ठीक आहे असं म्हणतात इथे अर्जुन, तुला काही सांगायचं नाही आहे ना असं म्हणतात इथे अर्जुन. मग मला आता हे फोटोज कोर्टासमोर आणावेच लागतील असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे नागराजला पण कळत नाही काय आहे म्हणून. तर आता प्रिया मात्र खूप खुश झालेलं दाखवलंय. तर आता इथे महिपतला परत आठवतं, रविराज केलेदार ह्यांच्या अपघातासाठी तुला नागराज केलेदार यांनी सुपारी दिली होती हे कबूल करून टाक कोर्टात असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. तरच आणि फक्त तरच साक्षी जेलच्या बाहेर राहील याचा मी विचार करेन असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. तर आठवतो त्याला. असं म्हणतो आता इथे अर्जुन. मिलॉर्ड असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे महिपत घाबरतो आणि म्हणतो, ह्याने मला सुपारी दिली होती असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो महिपत. तर आता इथे नागराजचे तर होशच उडतात. तर आता सायली वगैरे खूप खुश होतात बघा प्रेक्षक आणि प्रिया पण खूप घाबरते. तर आता इथे रविराज पण खूप इमोशनल होतो. तर आता इथे चैतन्य पण खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. सगळे एकदम शॉक्ड होतात. हा मला मानामाल करणार होता, मला म्हटला त्याच्या भावाला आणि त्याच्या फॅमिलीला संपून टाक म्हणून असं म्हणतो इथे महिपत. ह्याच माणसानं रविराज किल्लेदारला मारायचा प्लॅन केला होता असं म्हणतो इथे महिपत. तर आता इथे सुमन पण रडायला लागते. तर आता सगळेजण सांत्वना देतात रविराजला. तर आता इथे अर्जुन बघतच असतो महिपतकडे. तर आता इथे जज लिहितात बघा प्रेक्षक आपली स्टेटमेंट. प्रियाला मात्र घाबरलेलं दाखवलं आणि रविराजला खूप जास्त इमोशनल झालेलं दाखवलंय. तर आता इथे अर्जुन जातो महिपतकडे आणि म्हणतो, महिपत शिखरे
आता त्या अपघाताबद्दल कोर्टाला डिटेलमध्ये सांगा असं म्हणतो होता इथे अर्जुन. त्यात अजून कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं एकही गोष्ट मिस करू नका असं म्हणतो होता इथे अर्जुन. बोल असं म्हणतो होता इथे अर्जुन. रविराज किल्लेदारच्या म्हणजे त्याच्या पुतण्याचा अर्जुन सुभेदारचा वाढदिवस होता असं म्हणतो होता इथे मैपत. त्या रात्री रविराज किल्लेदार त्याच्या कुटुंबाला घेऊन तिथे गेला होता असं म्हणतो होता इथे मैपत. बर्थडे नंतर पार्टी होती. त्या पार्टीनंतर डाव साधायचा असा नागराज किल्लेदार मला बोलला होता असं म्हणतो होता इथे मैपत. तर आता इथे फ्लॅशबॅक दाखवले. हॅलो नागराज बोलतोय. रविराज तिथे पोचलाय. आता त्याला कायमचा पोचवा असं म्हटलेलं असतो ना नागराज. इथला कार्यक्रम संपला की उशिराने परतेल घरी. गाडीत त्याच्या बायको आणि तिची मुलगी असेल आणि त्यावेळेला सगळीकडे बाजूला सामसूम असेल. मैपत मी तुला दिलेलं काम पूर्ण करण्याची हीच सुवर्ण संधी आहे असं म्हणतो नागराज. तुम्ही टेन्शन नाही घ्यायचा. आज तुमचा भाऊ 113% उडणार म्हणजे उडणार असं म्हटलेलं असतं ना मैपत. तर आता ते सगळं सांगत असतो. पण अपघात घडवण्यासाठी जो ट्रक मी मागवला होता तो आधीच बंद पडला होता असं म्हणतो इथे मैपत. तर आता परत फ्लॅशबॅक येतो. ट्रकच बंद पडला असं म्हटलेलं असतो ना तो ट्रकवाला. तर आता इथे काय झालं असं म्हटलेलं असतो ना नागराज मैपतला. ट्रक बंद पडला असं म्हणतो मैपत. दुसरा ट्रक मी बघतो असं म्हणतो तो. एक मिनिट. एक आहे माझ्या ओळखीचा त्याला फोन करतो असं म्हटलेलं असतो ना नागराज. बाबू असं म्हटलेलं असतं तो रमेश. तुम्ही कोण असं म्हटलेलं असं. बाबू मी ट्रक कंपनीचा साईट मॅनेजर असं म्हटलेलं असतो रमेश. हो बाबू भेटलाय असं म्हणून फोन आलेला असतो त्याचा कोणाला तरी. व्यवस्था झाली आहे येईलच असं म्हटलेलं असतो ना तो रमेश. ते सगळं सांगतो आता इथे मैपत. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षकांनी. सगळी स्टोरी एकूण एक सांगतोय आता इथे मैपत. कसा घडला तो ऍक्सिडेंट आणि कसं त्या ट्रकने उडवलं होतं त्यांच्या कारला हे सगळं सांगितलंय बघा प्रेक्षक हो. आणि कसं तन्वी पाठीमागे खेळत असते खेळणं घेऊन हे सगळं सांगतो बघा प्रेक्षक होतो. आणि कसं दरीत कोसळलेली असते त्यांची गाडी आणि बाबू फोन करून सांगितलं असतो साहेब तुमचं काम झालं असं म्हटलेलं असतं ना बाबू. हे सगळं सांगतो तो आणि मैपत सगळं सांगत असतो बघा प्रेक्षक हो. सगळं ऑडिओ बंद आहे खरं. तर आता इथे अर्जुनला खूप राग आलेला असतो. तर आता भालेराव म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हा काय खेळ चाललाय का असं म्हणतो आता इथे भालेराव. परत त्याच लोकांना बोलवायचा. हवं ते जबरदस्तीने वडवून घ्यायचं. त्याच्यावर दबाव आणायचा. आधी दिलेल्या साक्षी बदलायला लावायच्या. हा खोटाचा अपमान आहे असं म्हणतो आता इथे भालेराव. कालपर्यंत कोर्टात एकही शब्द न बोलणारे मैपत शिखरे आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या दबावाखाली आरोप करतायत असं म्हणतो आता भालेराव. रविराज मात्र रडायला लागतो बघा प्रेक्षक आणि कोर्टाकडून अपेक्षा करत आहेत की ते खरं म्हणावं. हे सगळं हस्तास्पद आहे मिलॉर्ड असं म्हणतो आता इथे टकला भालेराव बघा प्रेक्षक नागराचा वकील. मैपत शिखरे अत्यंत खोटं बोलतोय असं म्हणतो. ए भालेराव असं म्हणतो आता इथे मैपत. माझ्यावर डाव खेळतो का असं म्हणतो मैपत. आता मी जे काय कोर्टात सांगितलेलं आहे ते 113% खरं आहे असं म्हणतो मैपत. तुम्ही बोलून काही होणार नाही मैपत असं म्हणतो इथे भालेराव. कोर्टाला पुरावे लागतात असं म्हणतो इथे भालेराव. आणि हे सिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कुठलेही पुरावे सादर केलेले नाही आहेत असं म्हणतो आता इथे भालेराव. पुरावा असं म्हणतो आता इथे अर्जुन. ॲडव्होकेट भालेराव माझ्याकडे पुरावे नसतील असं का वाटतं तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. तुम्ही कोर्टात घाई केली भालेराव असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो घाबरला. सावकाश असं म्हणत आता इथे सचिन अस्मिताला आपल्या खोलीमध्ये घेऊन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता सचिन आलेला असतो अस्मितासोबत राहायला तिच्या रूममध्ये बघा प्रेक्षक हो म्हणजे सुभेदारांच्या घरी. बी केअरफुल असं म्हणून तो आणतो तिला रूममध्ये. अस्मी 1 मिनिट असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे तिच्यासाठी तो लावतो बघा प्रेक्षक उषा वगैरे म्हणजे ऍक्टिंग चालू आहे आता इथे सचिनची की किती काळजी घेतोय तो अस्मिताची म्हणून. तर आता इथे सचिन म्हणतो ये नाही ना असं म्हणतो आणि तो बसवतो आता इथे बघा प्रेक्षक अस्मिताला तिथे. तर सावकाश असं म्हणतो. तर आता इथे खूप छान वाटत असतं अस्मिताला कारण काळजी घेतोय ना सचिन तिची. अस्मी असं म्हणतो सचिन तू ठीक आहेस ना तुला कसला त्रास होत नाही ना असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सचिन हातात हात घेतो अस्मिताचा. तर आता तो म्हणायला लागतो अस्मी मला एक प्रॉमिस कर प्लीज असं म्हणतो इथे सचिन. जे काय घडलंय त्याचा अजिबात विचार करायचा नाही असं म्हणतो इथे सचिन. आणि ते सगळं आठवून चिडचिड तर अजिबातच होऊ द्यायचं नाही असं म्हणतो इथे सचिन प्लीज. कारण त्या सगळ्यामुळे ना बाळावर वाईट परिणाम होईल असं म्हणतो इथे सचिन. अस्मी असं म्हणतो इथे सचिन. तू आणि आपलं बाळ असं म्हणतो इथे सचिन. प्लीज मला माफ करा असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे अस्मिता खूप खुश होते आणि हसते बघा प्रेक्षक तुझ्या डोळ्यातला प्रामाणिकपणा दिसतोय मला असं म्हणते ती. तू जी चूक केली ती खूप मोठी होती असं म्हणते आता इथे अस्मिता. आयुष्यभर मला ती इसलत राहील असं म्हणते आता इथे ती. पण तरीही असं म्हणते ती तरीही ते सगळं मी मागे सारायला तयार आहे असं म्हणते अस्मिता. तर आता ती हातात हात घेते सचिनचा. सचिन आपण परत एकदा नव्याने आपलं आयुष्य सुरू करूया असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सचिन म्हणतो अस्मी असं म्हणतो तो. हा असं म्हणतो तो बघा प्रेक्षक गेले खूप दिवस मला खूप अस्वस्थ वाटत होतं असं म्हणते आता इथे अस्मिता. शांत झोपही लागायची नाही चिडचिड व्हायची असं म्हणते ती. पण आता शांत वाटतंय असं म्हणते आता इथे ती सचिनकडे बघून. आता आपण शांत मनाने असं म्हणते अस्मिता शांत मनाने आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करूया असं म्हणते ती. तर ती म्हणते की सचिन माझी तारीख जवळ येते असं म्हणते ती. आपल्या बाळाला ना की सगळं काही ठीक होईल असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सचिन म्हणतो हो
तर आता इथे बघा प्रेक्षक सचिन ऍक्टिंग करत असतो. आता थोडे दिवस तरी इथेच राहता येईल असं म्हणत होता इथे सचिन. पण सॅम कुठे गायब झाली आहे हे जर कळलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत होता इथे सचिन. तर बघा प्रेक्षक साक्षी गायब झालेली असते कारण आता मैपतने तिला सांगितलेलं असतं ना सोडून जा पनवेल म्हणून. त्यामुळे आता इथे सचिनला माहित नसतं कुठे गेली साक्षी म्हणून. तर आता इथे भालेरावला दाखवलंय परत आणि कोर्टाचं सीन दाखवलंय. तर आता तो म्हणतो मैपत शिकरे यांनी दिलेली साक्ष त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत असं म्हणताय असं म्हणतो भालेराव. अर्थात पुराव्यांशिवाय मी कधीच कोर्टात उभारत नाही असं म्हणतो होता इथे अर्जुन. मिलॉर्ड असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता तो जातो बघा प्रेक्षक त्याच्या टेबलकडे आणि आता तो पुरावा घेऊन येतो. तर आता इथे युअर ऑनर हा मैपत शिकरे यांचा फोन आहे. पोलिसांनी जेव्हा त्यांना अरेस्ट केली तेव्हा त्यांच्याकडे फोन होता असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता प्रियाला शॉक बसतो बघा प्रेक्षक कारण तिच्याकडे असतो ना तो फोन. कमाल आहे मैपत शिकरे असं म्हणतो होता इथे अर्जुन. इतके मोठे बिल्डर आहात तुम्ही, तुमच्याकडे एक साधा फोन होता असं म्हणतो अर्जुन. केव्हा मी घरातनं निघालो नव्हतो पळालो होतो असं म्हणत होतं इथे मैपत. आणि ह्याने मला किडनॅप केलं होतं ह्या नागराज किल्लेदारनं असं म्हणत होतं इथे मैपत. तर आता इथे बघा प्रेक्षक मैपतला आठवतं फ्लॅशबॅक मध्ये कसं मैपतच्या पार त्यांनी दोरी बांधलेली असते, कसं त्याच्या डोक्यावर हमला केलेला असतो, सगळं सगळं त्याला आठवतं आणि कसं बांधून ठेवलेलं असतं त्याला हे सगळं आठवतं बघा प्रेक्षक त्याला. कसं नागराजने त्याच्याबरोबर छळ केलेला असतो सगळा प्रकार फ्लॅशबॅक मध्ये आठवत असतो आता इथे मैपतला. कसं त्याला मारत असतो नागराज, कसा दम देत असतो हे सगळं सगळं आठवतं आता इथे मैपतला. आणि सगळा प्रकार तो सांगतोय बघा प्रेक्षक दारू घेऊन कसं त्याच्यावर फेकत असतो हे सगळं त्याला आठवतं आणि फ्लॅशबॅक मध्ये सांगत असतो तो. आणि ऍडव्होकेट भालेराव परत माझ्याकडे पुरावा मागतील त्या आधीच मी हा पुरावा कोर्टाला दाखवतो असं म्हणतो इथे अर्जुन. मिलॉर्ड ह्या फोन मध्ये मैपत शिखरे आणि नागराज किल्लेदार यांचा फोन रेकॉर्डिंग आहे असं म्हणतो इथे अर्जुन. मला हे रेकॉर्डिंग कोर्टाला ऐकवण्याची परमिशन हवी असं म्हणतो इथे अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे रेकॉर्डिंग चालू होतं. काय नागराज शेठ, तुम्ही सांगितल्यासारखं मी तुमच्या भावाला उडवायचा ट्राय मारला होता ना, आता तो ढगात नाही गेला कारण आपलं बॅड लक खराब होतं असं म्हणतो मैपत. पण मी एवढी रिस्क घेतली त्याचा मोबदला द्या की. तुम्ही तर त्या पैशाबद्दल काय बोलतच नाही. बोला ना नागराज शेठ. अरे नुसतं ऍक्सिडेंट करून काय साधलास रे तू. माझा दादा जिवंत आहे, वहिनी जिवंत आहे, त्यांची पोरगी पण जिवंत आहे. काय सांगितलं होतं मी तुला, त्या तिघांनाही मारून टाकायचं. जमलं तुला असं म्हणतो होता इथे तो. दादाच्या प्रॉपर्टी मधला अजून एक पैसा नाही माझ्या खिशात, कुठून देऊ तुला पैसे असं म्हणतो नागराज. माझ्या दादाची स्टेट माझी व्हायला हवी, मला मिळायला हवी आहे मैपत, तरच माझं काम झालं असं समजेन मी असं म्हणतो नागराज. मी आश्रितासारखा राहतोय माझ्या दारात, माझ्या भावाकडे आश्रितासारखा राहतोय मी. माझा दादा ज्या दिवशी मरेल ना रे त्या दिवशी हे सगळं ऐश्वर माझं होईल असं म्हणतो नागराज. आणि सगळे रडत असतात बघा प्रेक्षक ऐकून. कळतंय काय तुला असं म्हटलेलं असतो ना नागराज. मग देन मी तुला तुझे पैसे असं म्हटलेलं असतो. तर आता प्रतिमा वगैरे सगळे रडत असतात आणि नाही रविराज होता बघा प्रेक्षक हा मैपत शिखरे त्याच्या फोन मधला कॉल लॉग्स, ऑडिओ फाईल्स आणि बाकीचे रेकॉर्डिंग्स असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तो सबमिट करतो बघा प्रेक्षक ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आता इथे जज. तर आता इथे जज सगळे पुरावे बघतात बघा प्रेक्षक तर आता इथे काहीतरी जज लिहितो. तर आता इथे खूप वाईट वाटत असतं बाकी सगळ्यांना. सादर केलेले पुरावे आणि कॉल रेकॉर्डिंग्स पडताळून बघण्यासाठी हे कोर्ट काही वेळासाठी कन्क्लूड करण्यात येत आहे असं म्हणून अनाऊन्स करतो तो. सगळेजण जाऊन बसतात आपल्या जागेवर. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळ्यांना बसलेले दाखवले. तर अर्जुन बघत असतो आता इथे नागराजला बघा प्रेक्षक. तर आता इथे कल्पना आणि पूर्णाजीला दाखवलंय. तर कल्पना इथे सैरबैर होणं चालत असते बघा प्रेक्षक. कल्पना असं म्हणते आता पूर्णाजी, अशा फेरा मारून प्रॉब्लेम सुटणार आहेत का असं म्हणते पूर्णाजी. पूर्णा आई, हा प्रॉब्लेम सुटण्यासाठी काहीतरी जादूची काठी असेल ना तर प्लीज द्या असं म्हणते आता इथे कल्पना. अहो ज्या माणसाने अस्मिताला फसवलं, तिच्याशी लग्न झालेलं असताना सुद्धा दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवले, अस्मिता त्याला माफ करते असं म्हणते आता इथे कल्पना. तिला तर काय सरासर विचार पण करता येत नाहीये का असं म्हणते आता इथे कल्पना. खूप चिडलेली असते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक तर पूर्णाजीला पण कळत नाही काय करावं म्हणून. तर आता इथे पूर्णाजी म्हणते अगं कल्पना, अस्मिता आता लहान मुलगी नाही असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तिला तिची मतं आहेत, अगदी लहानपणापासून स्वतःचा निर्णय घेणारी स्वतंत्र मुलगी आहे ती असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तिने आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे, मग आपण आड कसं येणार असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आपली मुलं जे करताय त्यांच्या पाठीशी आपण नको का उभे राहायला असं म्हणते आता इथे पूर्णाजी. म्हणजे तो निर्णय चुकीचा असला तरी सुद्धा असं म्हणते आता इथे कल्पना. हे बस असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे कल्पनाला बोलवतात त्या बाजूला बसायला बघा प्रेक्षक. तर कल्पना जाऊन बसते आता इथे पूर्णाजीच्या बाजूला. तर आता इथे पूर्णाजी म्हणते अस्मिताच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आलेली आहे असं म्हणते आता इथे पूर्णाजी. अशा वेळी तिच्या निर्णयाची आपण चिरताड करायची आहे का असं म्हणते पूर्णाजी. म्हणजे अस्मिताची डिलिव्हरी होईपर्यंत त्या सचिनला आपल्या घरातच ठेवून घ्यायचं असं म्हणते आता इथे कल्पना. मला तर तो ना माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको असं म्हणते कल्पना. अस्मिता इतकी हुशार शिकलेली मुलगी आहे, तरी पण ती अशी का वागते हेच मला काय कळत नाही असं म्हणते आता इथे कल्पना. तिने जर का डिवोर्स घेतला असता ना
तरी आपण सगळे तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो असतो असं म्हणते आता इथे कल्पना. पण तिने तर त्या माणसाला आता घरातच घेतलं असं म्हणते आता इथे कल्पना. तर पुन्हा आजी म्हणते तिने घरात सचिनला घेतलं हे तिचा दोष नाही आहे, दोष समाजाचं पण आहे असं म्हणते आता इथे पुण्याची. आपणच लहानपणापासून मुलींना समजावत असतो ना असं म्हणते आता पुण्याची. संसार म्हणजे सगळं काही असतं, नवरा म्हणजे देव असतो असं म्हणते पूर्णाची. घर आणि कुटुंब म्हणजेच आयुष्य असं म्हणते आता इथे पूर्णाची. आपणच मुलींना सांगतो असं म्हणते ती. तर जोडी करायच्या पण संसार मोडू द्यायचं नाही असं म्हणते पूर्णाची. मग कधी बोलायचं आपण असं म्हणते कल्पना. म्हणजे नवरा सुद्धा बायकोवरती एवढंच प्रेम करत असेल तेव्हा ना असं म्हणते कल्पना. बघा प्रेक्षक हो, आपल्या अस्मिता सारख्या असंख्य मुलगी आहेत ज्या शिकलेल्या आहेत, नोकरी करतायत, पण तरीही स्वतःच्या नवऱ्यांचं वाटेल तसं वागणं सहन करतायत असं म्हणते पूर्णाची. कारण त्यांच्या मनात कुठेतरी बिंबवलेलं आहे की स्वतःच्या भावनांना सर्वात कमी महत्व द्यायचं असं म्हणते पूर्णाची. आणि ती चूक अस्मिताही करते असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण ह्या परिस्थितीत आपण तिच्याशी बोलू पण नाही शकत आहोत असं म्हणते आता इथे पूर्णाची. मग असं म्हणते आता इथे कल्पना कधी बोलायचं असं म्हणते ती. बाळ जन्माला आल्यानंतर असं म्हणते पूर्णाची. तर बघा प्रेक्षक हो, इथे खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे पूर्णाजीने. खरंच ही खरी गोष्ट आहे. म्हणजे मुली शिकलेल्या असल्या तरी त्यांना हेच वाटतं की नवराच म्हणजे सगळं काही आहे. आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींना पण तसंच वाटतं बघा प्रेक्षक. बॉयफ्रेंड आहे म्हणजेच काहीतरी आहे. खरंच हे बदलायला हवं. मुलींनी स्वतःवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांवर म्हणजे मुलावर एवढं डिपेंडेंट राहून त्यांचं कसंही वागणं सहन करणं आताच्या मुलींनी तर नाहीच केलं पाहिजेत. म्हणजे अस्मिता एक उदाहरण आहे बघा प्रेक्षक हो. तर मुलींनी कायम इंडिपेंडेंट राहावं हे खूप छान सांगितले आता इथे पूर्णाजीने. तर आता पूर्णाचे पुढे म्हणतात की आता जे काय व्हायचं असेल अस्मिता आणि सचिनचं, आणि जो काही निर्णय आहे तो बाळाच्या जन्मानंतरच घेता जाईल असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता परत कोर्ट दाखवले बघा प्रेक्षक हो. मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन. नागराज किल्लेदार यांच्या विरोधात बरेच ठोस पुरावे ह्या कोर्टात सबमिट केले गेलेले आहेत असं म्हणतो अर्जुन. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना मारण्याचा कट नागराज किल्लेदार यांनीच रचला होता असं म्हणतात इथे अर्जुन. त्यासाठी यांनी मैपत शिखरे यांची मदत घेतली होती या कोर्टात सिद्ध झालेलं आहे असं म्हणतात इथे अर्जुन. मिलॉर्ड, नागराज किल्लेदार आणि ह्यांची गुन्ह्याची लिस्ट खूप मोठी आहे असं म्हणतो अर्जुन. ह्यांनी फक्त ह्यांच्या सख्ख्या भावाला मारण्याचा कट नाही रचला, तर इतके वर्ष त्यांच्याशी खोटं बोलत राहिला. त्या अपघाताचा तपास होऊ नये त्यासाठी वारंवार प्रयत्न केला असं म्हणतो इथे अर्जुन. त्यासाठी प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी उभी केली. मैपत शिखरे स्टेटमेंट देऊ नये म्हणून त्यानं किडनॅप केलं असं म्हणतो अर्जुन. आणि जेव्हा ह्याला कळलं की त्याच्या बायकोला काही गोष्टी कळल्या आहेत तेव्हा ह्या माणसाने त्याच्या बायकोला मारहाण केली मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तिला सुद्धा किडनॅप केलं असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सुमनला खूप रडायचं दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सांगतो अर्जुन कसं त्याने सुमनला शोधलेलं असतं आणि तिला सोडवलेलं असतं कसं हे सगळं तो सांगतो बघा प्रेक्षक. आणि फ्लॅशबॅक पण दाखवलेलं आहे. शांत हो असं म्हटलेलं असतो ना अर्जुन सुमनला, हे सगळं सांगतो तो. तर आता इथे अर्जुन म्हणतो हा माणूस नाहीये मिलॉर्ड, हा राक्षस आहे, राक्षस असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. ते सगळं दाखवतात आता. मी कोर्टाला विनंती करतो मिलॉर्ड की अशा राक्षसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असं म्हणतो इथे अर्जुन. दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन. दॅट्स ऑल. आता ह्या नागोबाला पण जन्मठेप होईल असं म्हणतात इथे प्रिया. होऊ दे, त्याने बंद ठेवायला हवं तोंड आता फक्त. जसं मैपतच्या विरोधात फिरला तसं माझ्या विरोधात नको फिरायला असं म्हणतात इथे प्रिया मनातल्या मनात. तर आता नागराज खूप बेचैन होतं बघा प्रेक्षक. तर आता इथे जज आपली स्टेटमेंट लिहितो. ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला मैपत शिखरे यांची उलट तपासणी घ्यायची आहे का असं म्हणतो इथे जज. तर भालेराव म्हणतो नाही माय लॉर्ड. तर आता इथे अर्जुन वळून बघत असतो सायलीकडे. ते आज झालेला साक्षी आणि सादर केलेले पुरावे लक्षात घेता हे कोर्ट ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला आहे की नागराज किल्लेदार हे सर्व गुन्ह्यात दोषी सिद्ध झालेले आहेत असं म्हणतात आता इथे जज. सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक ऐकून. तर आता नागराजला मात्र खूप भीती वाटते. ऑर्डर असं म्हणतात आता इथे जज. हे कोर्ट नागराज किल्लेदार यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे असं म्हणतो आता इथे जज. आणि तसंच मैपत शिखरे हेही त्यांच्याबरोबर गुन्ह्यात सामील असल्यामुळे त्यांना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावत येत आहे असं म्हणतो आता इथे जज. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अर्जुन सायलीकडे बघतो बघा प्रेक्षक आणि दोघं एकमेकांकडे बघतात. तर आता बघा प्रेक्षक हो, आउट ऑफ द मून त्या फोटोच्या वेळेला मी कंप्लीट गोंधळ होतो असं म्हणतो चैतन्य अर्जुनला. तर आता इथे अर्जुन हसतो. मला असं झालं की वेगळ्या केसचे फोटो ह्या केसमध्ये का दाखवायला होतं असं म्हणतो इथे चैतन्य. काय कळतच नव्हतं. तर अर्जुन म्हणतो मला माहित होतं ते फोटोज जजपर्यंत पोहोचण्याआधीच मैपतेचं तोंड उघडेल आणि तसंच घडलं असं म्हणतो. तर तेवढ्यातच सायली येते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे प्रतिमा आणि सुमन सुद्धा येतात आणि रविराज आणि प्रताप पण. आजचा निकाल आपल्या मनासारखा लागला असं म्हणते सायली.
ते तर होणारच होतं असं म्हणतो इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो, नागराज इतकी वर्ष आम्हाला फसवत आला असं म्हणतो रविराज, पण शेवटी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच असं म्हणतो रविराज. मलाही या गोष्टीचा आनंदच आहे की त्यांना यांच्या कर्माची शिक्षा मिळाली असं म्हणते आता इथे सुमन. पण ह्यांचं वाईटही वाटतंय की माझंच नशीब इतकं वाईट काय असं म्हणते आता इथे सुमन. सुमन असं म्हणतो आता इथे रविराज, तुला होणारा त्रास मी समजूच शकतो असं म्हणतो आता इथे रविराज, पण नागराज तुझा नवरा असून सुद्धा तू न्यायाच्या बाजूने उभी राहिलीस असं म्हणतो आता इथे रविराज. तुझ्यामुळे नागराजला शिक्षा झाली, तुझा खूप मोठा हात आहे आता असं म्हणतो आता इथे रविराज. अगं तू खरंच वाईट नको वाटून घेऊस असं म्हणतो आता इथे रविराज. आणि अर्जुन, मला खरंच तुझा अभिमान आहे असं म्हणतो आता इथे रविराज. आज ज्या प्रकारे तू केस लढलास, महिपतला बोलता केलास, कुठल्याही वकिलासाठी हा एक धडा असेल असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे ऑल थँक्स टू यू सिनियर असं म्हणतो अर्जुन, त्याचा हात पकडून. हे सगळं तूच शिकवलंय मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता बघा प्रेक्षक हो, नागराजला घेऊन जात असतात आता कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर. तर आता इथे नागराज बघतो ते सगळ्यांना. तर आता इथे नागराज खूप चिडलेला दाखवलाय. तुला वाटत असेल डाव इथे संपला म्हणून, मी वरच्या कोर्टात अपील करीन आणि सुटेल असं म्हणतो आता इथे नागराज. कर ना असं म्हणतो अर्जुन. जा कर असं म्हणतो तो. जिथे अपील करायची आहे तिथे अपील कर असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी तुला आयुष्यभर जेलमध्ये ठेवण्याची जबाबदारी माझी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आजचा भाग इथे समजतो. बघा तर एकामध्ये काय ते महिपत तर म्हणणारच आहे माझ्या हातून असं म्हणतो नागराज आता प्रियाला, पण तूही वाचणार नाहीस प्रिया असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे बाकी सगळे घरी येतात, म्हणजे चैतन्य, अर्जुन, सायली वगैरे. तर आता इथे अस्मिताला सचिन सोबत बघतो अर्जुन. हा माणूस इथे काय करतोय असं म्हणतो इथे प्रताप चिडून. डॅडने तुला घराबाहेर काढलं होतं ना, मग तू आज कसा आलास असं म्हणतो इथे अर्जुन. अर्जुन, मागचं सगळं विसरून मी नव्याने सुरुवात करायची ठरवलंय, मला माझं लग्न नाही मोडायचं असं म्हणते अस्मिता. पण मला एक गोष्ट नाही कळली असं म्हणते सायली अर्जुनला, तुम्ही महिपतला जे फोटोज दाखवायला निघाला होता त्याने महिपतवर एवढा परिणाम कसा झाला असं म्हणते सायली आपल्या रूपमध्ये. बघा प्रेक्षक अर्जुनला. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.